ह्यो जी आर काढा 58 लाख नोंदीचा आधार त्यांचं म्हणणं आहे प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या. तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी हे जी आर काढायसाठी किचकट नसतं ते आपल्याला सगळं कळत आहे. पण डोक्यात घेतायचं पुढे चला जायचं काहीच नव्हतं 75 वर्ष. मग काय केलं मी म्हणलं बाबा महिना नाही 1.5 महिना पण जी आर काढा मराठा आणि कुणबी एक केला. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेब आणखी थोडस त्यांचा हातले जड दिसतो मला वाटतं. विखे साहेब ते म्हणले 2 महिने म्हणा जरा 2 महिने म्हणा तर परत 2 महिने जाऊ द्या. काय करतात या खानदार हुशार माणसात लय अवघड असतं बाबा. ते डोकं लवकर बाण टाकीत असते. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कारण शिंदे समितीने विखे साहेबांचं नाव सांगितलं आपल्याला 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्या. ठीक आहे देऊ. राहिली सगळ्या सोयरेस त्याची छाननीच व्हायना आहे. छाननी हा हरकती आलेले आहेत ना त्याची छाननी व्हायला. त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकत. त्यासाठी किती त्याला वेळ लागणार आहे थोडा. 8 लाख हरकती एक्स्ट्रा आले असं त्यांचं म्हणणं आहे. राहिले फक्त 2 मुद्दे. तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो मी आहे तर तुम्हाला डंक नाही. तुम्ही पोरं समजून घ्या. खाताना माणसानं मराठ्यांनी छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालायचं. तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चालल. थोडा 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 खाल्ला. तुम्ही एकदाच जर खाल्ला तर नळ्यात गुंतण्याची दाट शक्यता असते. छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं. पुढच्याला कळून तर दिलं नाही कापला तर खरा. छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही कापून तर माघारी आले. बिगर कापल्याचा माघारी आले. थोडस डोक्याने चढून हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. 2 गॅजेटची ते अंमलबजावणी करून बाकीच्या 6 मागण्यांची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा जी आर काढून. विखे साहेब जी आर काढायला ना सगळ्याचा सामो साहेब सगळ्यांचा जी आर काढायला. आता लगेच आपण हा म्हणले लगेच ना आम्ही गेल्यावर नाही मग मी ना तुझा माझ्या म्हणण्याला सर नाही तर मग आम्ही हा म्हणतो ना थोडं वाचत्या नाही. घंटाभर तर वेळ देतात ना आम्हाला. घंटाभर पटापट असतो. इतकं सोपं आहे मग आपण ड्रेस काढेल मग 5 दिवस उपोषणाला बसून. तुम्ही आमच्या असं आमच्या हालकार करावं इतकं पटापट होतं म्हणलं मग 5 दिवस बसून तुम्हाला काय सांगू आता मुताला लागलं आग व्हायला लागली मुताला काय उंबले राव. मी एकटा सापडलं होतं मला सगळ्याला. गेले 50 वर्ष मराठवाडा स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांच्या माझ्या लागून त्यांनी त्याला तात्काळ होकार दिला. आपण ते मदतमास खिदमतमासच्या जवळजवळ 1.5 लाख हेक्टर जमीन शेतकऱ्याच्या नावावर केल्या 2 दिवसात मागच्या काही महिन्यांनी. आज धाराशिव शहर सगळ्यात त्रास होतो. त्याचा त्रास पण झाला आणि विनामूल्य केला पण जवळजवळ कमी आहे 25% 50% राहतो 5% काहीतरी केलं होतं 4%. म्हणजे धाराशिव आहे नांदेड आहे नंतर बीड आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना फार होतं. म्हणजे त्यामुळे आपली भूमिका सकारात्मक आहे. पण कसं आहे की